गरीब मूल लोकांच्या आधी मी बोलायला सुरुवात केली. भाजी विकणारे असतील, स्वच्छता कामगार सकाळी येतात ते, रस्ते खोदणारे असतील, गटारं उपसणारे असतील, बांधकाम कामगार असतील. तर त्यातल्या एका मुलीशी माझी ओळख झाली आणि ती मला म्हणजे एक छोटंसं नातं आमचं तेवढ्या क्षणापुरतं निर्माण केलं आणि मला म्हणली की माझी एक शेवटची इच्छा आहे. 18-19 वर्षाची मुलगी आणि शेवटची इच्छा, जी आपल्याला गरिबी माहिती आहे ती फिल्मी गरिबी माहिती आहे. खरी गरिबी आपल्याला माहितीच नाही की ती कशी असते. कपडे सी कर आई मुलांना मोठं करते. अशा प्रकारची जी गरिबी आहे ती आपल्याला माहिती असते. त्या लायब्ररीत भरपूर साड्या आहेत. सर्व प्रकारच्या पैठणी कुठल्या दुकानात मिळणार नाहीत. कुठल्याही दुकानात. माझा चॅलेंज आहे. भाजलेली बाई होती आणि तिला स्किन हवी होती. सगळे डॉक्टर, नर्सेस, वॉर्ड बॉयपासून सगळ्यांनी कॉन्ट्रीब्युशन काढलं. 10,000 रुपये कमी पडत होते. स्किन फुकट मिळत नाही म्हणजे कारण ती आणि स्किनशिवाय माणूस एक क्षणही जगू शकत नाही. हे आहे. डॉक्टर म्हणले आजच्या आज जर ऑपरेशन नाही केलं तर ही मुलगी मरून जाईल. एक गरीब बाई आणि तिला स्वतःची 3-4 मुलं होती. नवरा असा तसा दारुडे बिरुडेच होता आणि ती एका संध्याकाळी तिच्या गावाच्या तिथे ओढ्याच्या ठिकाणी धुणं धुवायला ती गेली आणि तिला दिसलं की कावळे जमलेत एका ठिकाणी खूप असे गोल करून उभे ते पुढे मागे परत करतायत, कावकाव करतायत, इतर कावळ्यांना बोलावतायत. तर ती दगड घेऊन धावली त्या तिथे आणि ते कावळे उडून गेल्यावर तिथे दिसलं की ते अगदी नवीन जन्मलेलं मूल कोणीतरी टाकलेलं होतं. हाय हॅलो नमस्कार, मी गार्गी लोकमत सखीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर मंडळी, सुपर सखीचा हा नवा कोरा एपिसोड मी आज घेऊन आली आहे आणि आजच्या या एपिसोडमध्ये अशी एक सखी आहे जिच्या समाजकार्यानं भले भले आवाक झालेत. आज अशा एका दुकानाची मी कथा तुम्हाला सांगते. असं दुकान ज्या दुकानामध्ये पाकिटातले पैसे नाहीत तर काळजातली माया मोजली जाते. असं दुकान जिथे पैशांच्या बदल्यामध्ये फक्त आणि फक्त हसू मिळतं. अर्थातच मी कॅशलेस शॉप बद्दल बोलते आणि त्याच्या संस्थापिका, आज फाउंडेशनच्या शिल्पकार आणि अर्थातच लेखिका अनघा ठोंबरे मॅम आपल्या बरोबर आहेत. मॅम, लोकमत सखीमध्ये तुमचं मनापासून नमस्ते. स्वागत. तर मॅमचीच ही सगळी जर्नी जी आहे ती खूप प्रेरणादायी आहे आणि अगदी समाजातल्या प्रत्येक घटकाला एक वेगळी प्रेरणा देऊन जाणारी आहे आणि त्याच सगळ्याबद्दल आपण मॅम बरोबर गप्पा मारणार आहोत. तर मॅम, जसं मी सुरुवातीलाच म्हटलं की आपण गप्पांना आपल्या सुरुवात करूयाच, नक्की. पण त्याआधी तुमची जी जर्नी सुरू झाली ती मुळातच ते बाळकडू तुमच्या आईकडून तुम्हाला हो. मिळालं. सो तुमच्या आईकडनं मिळालेलं बाळकडू आज तुम्ही सत्यामध्ये उतरवून एक गोरगरिबांना मदतीचा हात देऊन एक वेगळीच तुमची जर्नी उभी केली आहे. आज त्या जर्नीकडे मागे वळून पाहताना कसं वाटतंय? माझ्या आईने ज्या क्षणी मला सांगितलं की तुझं यश हे गरीब कष्टकऱ्यांचा यश आहे. म्हणजे त्याच्यामागे त्यांनाच मुख्य श्रेय आहे. म्हणजे जी रस्ता झाडणारी बाई आहे किंवा शेत पिकवणारा जो शेतमजूर असेल किंवा रस्ता खणणारा माणूस असेल, बस चालवणारा ड्रायव्हर असेल, ओझी उचलणारा हमाल असेल, त्या सगळ्यांना तुझ्या यशाचं श्रेय आहे. वा. आणि त्यावेळी त्यांनी मला हे सांगितलं. 2 संस्कार त्यावेळी केले आणि तिने मला एकदा तर जन्म दिला होता, पण माझा पुनर्जन्म त्यांनी मला वा. त्या क्षणी खरी गोष्ट आहे. मला केला. आणि श्रमप्रतिष्ठा आणि कृतज्ञता, की कुठल्याही गोष्टी आपण कृतज्ञ फार कमी असतो. खरंय. आणि कष्टकऱ्यांबद्दल तर फारच कमी असतो, की आपण टॅक्सेस खरंय. भरतो, आपण पगार देतो आणि संपलं. पण त्याच्या पलीकडचा माणूस जो आहे तो आपण जाणला पाहिजे. आणि श्रमप्रतिष्ठा आणि कृतज्ञता या 2 संस्कार तिने माझ्यावर केले. आणि मग तो दुसरा जन्म तिने मला दिला आणि त्याच्यानंतर आता माझे पुनर्जन्म होतातच आहेत. वा. मी रोज नव्याने जगते आहे आणि असा म्हणजे तिला मी अमर केलेलं आहे खरी या गोष्ट आहे, रूपाने. खरी म्हणजे गोष्ट की आहे. आज मला एकांतात असते तेव्हा ती मला भेटते आणि मला शाबासकी देते. तिला माझा अभिमान वाटतो आणि आमचा आज काहीतरी संवाद चालतो प्रेमाचा. अरे म्हणजे वा. मला माहेर आता ह्या वयात सुद्धा मिळत किती आहे. गोड. हे खूप छान आहे आणि मी अनेकांना माहेर दिलेलं आहे. खरी गोष्ट आहे, खरी गोष्ट आहे. असा ते खूपच सुंदर प्रवास आहे. येस, आनंद येस. यात्रा आहे. वाव, भारी. सो मॅम जसं म्हणाल्या तसं अनेकांना खऱ्या अर्थानं त्यांनी माहेर दिलेलं आहे आणि त्याबद्दल आपण बोलणार आहोत. मात्र त्याआधी मॅम, कॅशलेस शॉप ही जी संकल्पना आहे ही पहिल्यांदा ऐकताना ना मनाला भिडणारी आहे आणि तेवढंच आश्चर्य निर्माण करणारी सुद्धा आहे. मुळात ही कन्सेप्ट कशी तुमच्या डोक्यात आली किंवा कशी ही जर्नी मुळात सुरू झाली? हां. तर मी खरं सांगू का? ही कल्पना माझी नाही आहे. बर ही ज्यांना मी देते बर त्यांची ही कल्पना आहे.
ज्यांना ज्या कष्टकऱ्यांना, मी सर्व गरिबांना मदत करत नाही, हं. मी कष्ट करणाऱ्या गरिबांनाच मदत करते. तर खरंय. त्यांनी मला ते माझ्याकडे यायचे काही काही वस्तू, की बाबा दिवाळी आली आहे, मला चकल्या करायच्यात, मला सोऱ्या हवं आहे. म्हणजे अशा त्यांच्या बरं, बरं. छोट्या छोट्या मागण्या असायच्या, की माझी चप्पल हरवली किंवा तुटली आहे, तर मला चप्पल हवी आहे. हं. तर मग त्याला विचारायला लागा, तुमच्या दुकानात चप्पल आहे का हो? तुमच्या दुकानात अरे वाह! तुमच्या दुकानात तांदूळ आहेत का हो? असं त्या मला विचारायला लागल्या. म्हटलं, "हे काय दुकान आहे का?" "हो," म्हणे, "दुकानच आहे. पण ताई असं दुकान कुठं मिळणार नाही. इथं सगळं मोफत मिळतं." मग बरं, त्यांनी कॅशलेस हे नाव माझं आहे, बरं. दिलेलं आहे त्याला. त्याचा बारसा मी केला असेल, पण दुकानाची कल्पना त्यांनी जन्माला घातलेली बरं. आहे. तर ताई म्हणजे ही संकल्पना जसं तुम्ही म्हणालात, की जे कष्टकरी आहेत त्यांच्याकडनंच ही तुम्हाला संकल्पना तुमच्या डोक्यात आली. मात्र असा एखादा प्रसंग तुमच्या आयुष्यातला असेल ना, की हं, जिकडनं मुळात याचा उगम झाला. हं. कारण या आधीचं तुमचं आयुष्य वेगळं होतं आणि हे सगळं सुरू झाल्यानंतर तुमचं आयुष्य वेगळं झालं. हो. तर ह्याचं श्रेय मी तुम्हाला देते, तुमच्या माध्यमांना देते. बरं. आणि माझ्यात एक छोटीशी लेखिका आहे, त्या लेखिकेला पण देते, की गरीब लोकांच्या आधी मी बोलायला सुरुवात केली. बरं. भाजी विकणारे असतील, हं, स्वच्छता कामगार सकाळी येतात ते, हं, हं, रस्ते खोदणारे असतील, गटारं उपसणारे असतील, हं, बांधकाम कामगार असतील. तर त्यातल्या एका मुलीशी माझी ओळख झाली हं. आणि ती मला म्हणजे एक छोटंसं नातं आमचं तेवढ्या क्षणापुरतं निर्माण झालं. आणि ती एक दिवस माझ्याकडे एक फाटकी-तुटकी वही घेऊन आली. ती 9वी बरं, पर्यंत शिकलेली होती. बरं. बाकी सगळे अशिक्षितच होते. आणि मला म्हणली, की माझी एक शेवटची इच्छा आहे. 18-19 वर्षाची मुलगी आणि बरं, शेवटची इच्छा. मला बरं. काही समजत नाही. म्हटलं, "मग तू असं काय म्हणतेस?" मला वाटलं हिला काही पैसे किंवा काही असं हां, हवं हां, असेल. हां, तर हां. ती म्हटली, "नाही," म्हणे, "मी कविता केल्या आहेत आणि या कविता संग्रह प्रसिद्ध व्हावा अशी माझी इच्छा आहे." म्हणजे हे लोक बरं. साहित्यिक असतील आणि ते कविता करत असतील ही हं. कल्पना पण मला नवीन होती. तर म्हटलं, "ठीक आहे, तुझ्या कवितांचं आपण नंतर बघू, पण तो शेवटची इच्छा असं का म्हणतेस?" तर ती म्हणली, "मला ब्रेन ट्यूमर आहे आणि मला माझ्याकडे पैसे नाही आहेत आणि MRI, CT स्कॅन वगैरे करायला म्हणजे ती आमची ऐपतच नाही आहे. मी धुणं-भांडी करते, काहीतरी किरकोळ कामं करते आणि मी माझं चालतं हे उदरनिर्वाह. चालतं." हं. तर मग मी तिला म्हटलं, की मग आणि माझ्या मनात आलं, ही कसल्या कविता करणार काय म्हणजे कारण हो, ह्या बरोबर. लोकांचं साहित्य आजपर्यंत जर मराठी साहित्याचा मागाव तर ह्या लोकांचं जीवन आपल्या साहित्यात आलंच नाहीये. खरी गोष्ट आहे. हो. जी आपल्याला गरिबी माहिती आहे ती फिल्मी गरिबी माहिती फिल्मी आहे. गरिबी. खरी गरिबी आपल्याला माहितीच नाही की ती कशी असते. कपडे सी कर आई मुलांना मोठं करते. अशा प्रकारची जी गरिबी आहे ती आपल्याला माहिती असते. तर मग मी तिला म्हटलं की "ठीक आहे, काय आहे?" तर ती म्हणली की "मला ह्याच्याकडे मला पण ते जाऊ द्या," म्हणे, "ते काही नाही. पण माझी शेवटची इच्छा तुम्ही पूर्ण करा." हं. की माझं म्हटलं, "हे असं कसं काय? तू मरणार आणि हे असं काही मला बरोबर बरोबर. नाही वाटत." मग ती म्हणली, की "मला पैसे नको आहेत." म्हटलं, "तुला काही पैसे हवेत का? माझ्याच्याने बरं. जेवढे होतील तेवढे मी तुला देईन." ती म्हणे, "नाही, हे कवितेचं पुस्तक प्रसिद्ध होईल. मग ते खपेल. मग त्यातनं पैसे येतील. ओह! ते मी तुम्हाला देईन आणि त्याही आधी हं. मी मेहंदी चांगली काढते, मी रांगोळी चांगली काढते, मी जेवणाचे डबे करते, मी पॉल पिको करते, मी किरकोळ शिवणकाम करते, मी बापरे! कुरडया पापड्या करते. त्यातनं जे पैसे होतील ते मी पुस्तक प्रकाशनाला तुम्हाला देईन." आणि बापरे! मग पुस्तक प्रकाशित होईल, मग त्यातनं आणखी पैसे मिळतील. मला हं, हसूच आलं. म्हटलं, पण तिला भीक नको होती किंवा माझी हं. मदतसुद्धा नको होती. फक्त एक माध्यम म्हणून मी माध्यम म्हणून. तिला हवी होती. आणि मग त्या रात्री ती गेली निघून आणि मी ते कवितांचं पुस्तक म्हटलं, कसल्या कविता असणार आहेत? काहीतरी चोरून मारून असं केलं बरोबर, असेल बरोबर. रलाटं जोडून. सुंदर कविता होत्या. काय बोलता? अप्रतिम सुंदर कविता. कधी तुम्हाला प्रसिद्ध करायची तर मी देईन अवश्य कविता. नक्की, नक्की. आणि अतिशय आशादायक आणि जगण्यावर प्रेम करणाऱ्या होत्या. त्या बरं. निराशेतल्या अशा कविता नव्हत्या. मला काही रात्रभर झोप नाही आली. म्हटलं काय करावं मला काही मार्ग सुचेना. मी काय अशी किती मदत करणार? लाखो रुपयांचा खर्च होता. 6 लाखाचं तर ते सगळं हे बरोबर. होतं. आणि माझे नातेवाईक सगळं मिळून काही झालं नसतं. तर मी म्हटलं पहाटे 4ला उठून म्हटलं आपण एक लेख लिहावा आणि पेपरमध्ये द्यावा. हां. लोकांनी कोणी मदत केली केली तर. तर केली. आणि मी तो लेख लिहिला आणि सकाळ वृत्तपत्राला मी तो पाठवला. बरं, मला काही वाटलं नाही तो कोण प्रसिद्ध करेल. असला लेख कोण प्रसिद्ध करतं ना. बरं, बरं. मी काही त्यावेळी आता बऱ्यापैकी लिहिते मी. त्यावेळी काही माझा लेखिका म्हणून पण नाव-बिव पण नव्हतं. तिने मला फोटो आणून दिला तिचा. बरं. कारण हल्ली जोपासून टीव्ही सुरू झालाय, फोटोशिवाय कोणी लेख छापत नाही. खरी गोष्ट आहे. तर त्यामुळे तो फोटो तिने आणून दिला आणि मग मी तो लेख लिहिला आणि तो पेपरला पाठवून दिला आणि मी विसरून गेले. हं. आणि तो कधीतरी प्रसिद्ध होईल, नाही होईल असं असं हे होतं. आणि 2 दिवस झाले असतील. बरं. मला पहाटे 5 वाजतापासून फोन यायला लागले. हां, पहाटे बरं. 5 वाजल्यापासून फोन यायला लागले, की ती मुलगी कुठे आहे? तिला हां, आम्ही कशी मदत करू? पैसे हां. पाहिजेत का? कपडे आहेत का तिला? जेवण-खाण नीट आहे का?
औषधं आहेत का, कुठलं कवितांचं पुस्तक, कधी प्रसिद्ध करायचे. मला अक्षरशः आश्चर्याचं आहे की आपला समाज किती सुसंस्कृत आहे, किती चांगला आहे, किती सहृदय आणि किती कृतज्ञ आहे. आणि कोणीही मला तिचं मेडिकल सर्टिफिकेट विचारलं नाही, ती खरी आहे का खोटी आहे ते विचारलं नाही. आणि हे साक्षी आहेत की आम्ही दोघं जण दिवसभर जेवू शकलो नाही. इतके मला, आणि तेव्हा लँडलाईन होते, मोबाईल नव्हते, आणि त्यामुळे इतके मला फोन येत राहिले की, आणि इतके जणांनी मदतीची तयारी दर्शवली की अक्षरशः आनंदाने वेड लागायची मला वेळ आली की अरे बाप रे, माझ्या एका लेखकाने मी एका चा जीव वाचवला. मला डॉक्टरांचे फोन आले, नर्सेसचे फोन आले, टेक्निशियन्सचे फोन आले की आणि कोणी एस-टी स्टँडवर पेपर वाचत होतं. त्यात परगावहून मला फोन आले, मुंबईहून आले. म्हणजे पुण्याच्या एका छोट्या पुरवणीत एक प्रतिबिंब पुरवणी असायची, त्या पुरवणीत कोथरूडच्या तो लेख आलेला होता. तो लेख काही मेन पेपरमध्ये सुद्धा आलेला नव्हता. आणि मग त्याचं ते लोकांनी त्यावेळी व्हॉट्सअप नव्हतं, तरीसुद्धा ते इतकं पसरवून आणि मला लोकांनी इतकी मदत केली की त्या मुलीचं ऑपरेशन आम्ही करू शकलो. तिच्या सर्व तपासण्या झाल्या आणि आज तिचं लग्न झालं, तिला 2 मुलं आहेत. म्हणजे जी मृत्यूच्या उंबरठ्यावरून ती आणि कोणाला आपण जीवन देऊ शकतो, कोणाचं आयुष्य ह्याच्यापेक्षा आपण काय देऊ शकतो, कोणाला मी काय देऊ शकतो. आणि मग तो लेख प्रसिद्ध झाल्यानंतर त्या वस्तीतले सगळे निरक्षर लोक, अगदी निरक्षर, कधी शाळेची पायरी न चढला, ते माझ्याकडे आले. म्हणे तीच काय, आम्हाला पण खूप समस्या, आमच्यावर पण लेख लिहा. हटूनच बसले, फोटो घेऊन आले. म्हटलं तुमच्या सगळ्यांचे लेख मी कसे काय हे करू. तर म्हणे मग आमचं ऐकून तरी घ्या, म्हणे तुम्ही तर ऐकून घ्या, लोक नसतील ऐकून घे. मग मी त्यांच्यासाठी महिला मंडळ स्थापन केलं, अभिनव आनंद सेवा. आणि त्याच्यामध्ये म्हटलं तुम्ही खूप समाजकार्य करताय, तर तुमच्यासाठी मला तुमचं महिला मंडळ असेल, मी फक्त ऐकणार. पहिली गोष्ट मी त्यांचा श्रोता झाले. ते समाजकार्य त्यांनी सुरू केलं. आणि मग त्यांचं जे एकंदर जगण्यावरचं प्रेम आहे, कारण आपण यशावर प्रेम करतो, पैशावर करतो, प्रसिद्धीवर करतो, सत्तेवर करतो, पण आपण जगण्यावर प्रेमच करत नाही. खरी गोष्ट. त्यामुळे आपल्या मुलांवर आपण खऱ्या अर्थाने प्रेम करत नाही. त्यांना कमी मार्क मिळाले की आपण नाराज होतो, प्रेम जरा कमी करतो. तर त्या जगण्यावर प्रेम करणाऱ्या होत्या. तर त्यांनी माझ्याकडे पैसे काही नाही मागितले. म्हणे ते काय नवरात्राला आम्हाला 9 रंगाच्या साड्या नेसायच्यात म्हणे, ते आहेत का तुमच्याकडे, असतील तर आपल्याला बघा म्हणे, तुमच्याकडे सगळ्या असतील तर आपण मला मग संक्रांत आहे, मला काळी साडी नेसायची. अशा प्रकारे त्यांनी ते, म्हणजे मला त्यांनी कुठे दुःख, मला माझी सगळी दुःखच गेली, दुःख दूर केली त्यांनी माझी, आणि माझं मन त्यांनी मोठं केलं की मी फक्त माझ्या या 4 नातेवाईकांची, मित्रमैत्रिणींची नाहीये, तर मला माझ्याविषयी आणखी कुणाला अशा भावना आहेत. आणि त्यामुळे त्यातून मग ते सगळं, आणि मग त्यांचे एक अनुभव जेव्हा ऐकले मी की केवढं मोठं साहित्य आज त्यांच्यात आहे, केवढं नाट्य आहे, केवढं आपल्या जीवनात कधीतरी घडामोडी घडतात, त्यांच्या जीवनात रोज घडामोडी घडतात, रोज पोलीस केस आहे, रोज मारामारी आहेत, रोज दारू पिऊन येणारा नवरा आहे, गुन्हेगारी आहे, जुगार आहे, व्यसनं आहेत, हे सगळं त्यांच्यात आहे. आणि रोज घडामोडी घडणारं इतकं नाट्यमय अवस्था, ती बाई अतिशय आनंदात असते आणि ती अतिशय ती उद्याचा विचार कर, भूतकाळचा नसतोच तिला, आणि भविष्यकाळाचाही ती विचार करत नाही. ती आजचा दिवस असतो तो जगून घेते. तर मला ते जगण्यावरच्या प्रेमाच्या मी प्रेमात पडले. आणि आणखी एक तुम्हाला सांगायला पाहिजे की जे तुम्हाला माहिती नसेल, घरोघरी सिंधुताई सपकाळ आहेत. प्रत्येकीने अनाथ मुलं सांभाळलेली आहेत, वस्तीवरची, गावाकडची, भावाची, बहिणीची, चौथीची मुलं सुद्धा ते सांभाळतात. नवऱ्याने भानगडी करून ठेवल्या आहेत, ते मुलं आहेत, त्या मुलांना सुद्धा ती सांभाळणारी आहेत. म्हणजे इतके ते महान लोक आहेत. मला म्हणजे अक्षरशः म्हणजे साक्षात्कारच एक झाला, आणि एक म्हणजे क्रांतीचा आणि उत्क्रांतीचा तो क्षण होता की त्यांनी मला बदलून टाकलं. खरंय खरंय. आता बोलता बोलता तुम्ही तुमच्या साड्यांचा उल्लेख केला, जी साडी लायब्ररी तुम्ही चालवतात. म्हणजे अगदी बाई म्हटलं की साडी तिचं वेगळंच प्रेम आहे, म्हणजे ते अगदी म्हणजे आपण सांगू नाही शकत. तसेच काही अनुभव तुम्हाला येत असतील, काय त्या साडी लायब्ररी बद्दल बोला. साडीची लायब्ररी फारच म्हणजे त्यांचीच कल्पना आहे पुन्हा, हो. गरीब स्त्रियांचीच कल्पना. मला एकाने एक पैठणी भेट दिली, मोरपंखी रंगाची, म्हणजे 40-50 हजाराची पैठणी त्या काळातली, म्हणजे 15-20 वर्षापूर्वी. आणि म्हणे तुमच्या या गरीब बायकांना नेसायला. मला हसू चाललं. म्हटलं अहो, या 100-200 साड्या आणून द्या, मी ते रोज गरीब बायकांना नेसायला. नाही नाही म्हणे, त्यांनी पैठणी नेसावी अशी माझी इच्छा आहे. तर आणि माझी बाई घरात काम करत होती, आणि त्या बाई मला पैठणी द्यायला आली.
म्हटलं "अहो, त्या नाही नेसणार, त्या काय पैठणी नेसून भांडी घासणार का बांधकामाची ओझी उचलणार का बरोबर. शेतात हे करणार खुरपणी करणार." हं. तर नको म्हटलं मला ही साडी. नाही म्हणे, "मग तुम्ही नेसा." म्हटलं "हे काय तुम्ही कशाला नेसा?" तर मग ती आतून काम करणारी बाई आली बाहेर. म्हणली, "मला पैठणी नेसायला आवडते. बर. तुम्ही घ्या म्हणे ती पैठणी." अच्छा. आणि म्हणे आम्ही असं करू, हां. 2 दिवस मी नेसेन, 2 दिवस माझी जाऊ नेसेल, मग सासू नेसेल, मग शेजारची बाई नेसेल, अच्छा. नणंद नेसेल. आम्ही 2-2 दिवसासाठी नेसतो ना म्हणे, आम्हाला हां. खूप आवडतं पैठणी नेसायला. वा. आणि मग ही जी कल्पना आहे ती मला इतकी नंतर त्या बाईने तर ती पैठणी मला देऊनच टाकली. आणि मग मी लायब्ररी सुरू केली, की म्हटलं आणि मग लायब्ररी हा शब्द फक्त जसं म्हटलं कॅशलेस, हां, लायब्ररी शब्द तसा माझा आहे, ॲड केला. पण हो. कल्पना त्यांचीच आहे. आणि आता ते त्या लायब्ररीत भरपूर साड्या आहेत. हो. सर्व प्रकारच्या पैठणी कुठल्या दुकानात मिळणार नाहीत, कुठल्याही काय दुकानात. माझा बोलता? चॅलेंज आहे. आणि माझी किती कामाची बाई सुंदर. रोज नवी साडी नेसते. काय म्हणता? हो, हो. मी तिला म्हटलं, "अगं अदानी अंबानी सुद्धा नसतील त्यांच्या घरी." ती रोज नवी साडी नेसते. "बाई आज मी ही नेसू का?" "उद्या आणून देते." व्यवस्थित ड्राय क्लिनिंग करून, धुवून, इस्त्री करून आणून देतात ती साडी. किती अशी मस्त. छान साडी चाललेली. हळदी कुंकू असेल, साखरपुडे हो, असतील, हो. यात्रा जत्रा असतील. एकीने तर मला मला पैसे आणून दिले. म्हणे, "एक साडी मला विकत द्या." म्हटलं, "नाही, मी विकत नाही. इथे सगळं काय." नाही म्हणे, "मला तुम्हाला तुम्हाला द्यायची आहे." अच्छा. बर. त्यातलीच एक साडी. तिचे पैसे काही मी घेतले नाही. म्हटलं नंतर बघू. आणि ती साडी तिने मला दिली. म्हणे, "मला तुम्हाला एक साडी द्यायची आहे खूप दिवसापासून." तर ही अरे. लायब्ररीतली साडी त्यांनी मला दिली. खरंय खरंय ताई. आता एवढं सगळं तुम्ही करताय आणि एक घरच्यांचा सपोर्ट सुद्धा खूप महत्वाचा असतो. म्हणजे हो. या सगळ्या गोष्टी उभारणीला कसं घरच्यांचा सपोर्ट होता, तुमच्या मुलाबाळांचा कसा या सगळ्याला तुम्हाला हातभार लागतोय? घरच्यांनी मला प्रतिसाद दे प्रतिक्रिया काही व्यक्त केला नाही. कारण बरं. आपल्याकडे पहिलं तुम्ही काही करायला गेलं की बरोबर आहे. प्रतिक्रिया असतात. "हे तुला जमेल का? या भानगडीत कशाला खरी गोष्ट पडते? आहे. लोक कसे असतात? हे कसं असतं?" त्यांनी प्रतिसाद दिला की "ठीक आहे, करके देखो." महात्मा गांधी. खरी गोष्ट आहे. तर मग आणि विश्वास आणि आत्मविश्वास दिला की "ठीक आहे, तू करतेस." आणि मुख्य म्हणजे ही गोष्ट खूप अवघड होती. मी हे असं खरी काम गोष्ट आहे. कारण मी नोकरी सोडली. हो. केंद्र सरकारची गव्हर्नमेंट सर्व्हिस सोडली. आणि मला पेन्शन पण मिळत नाही आता. कारण मी ती आधी सोडली या कामात. व्हॉलंटरी. म्हणजे ते एक छोटंसं मध्यमवर्गीय साहसच होतं, की अशा खरी गोष्ट आहे. कामासाठी नोकरी आपला स्टेबल जॉब सोडून असं सोडून काहीतरी करणं ज्याला आपल्याला माहित नाही होत. भरपूर पगार, भरपूर सुविधा, हे सगळं खरंय, असतानाची नोकरी, पेन्शन हो. असतानाची नोकरी, ती की आणखी काही दिवस. पण मी म्हटलं, की आमच्या संस्कृतचा मला फार उपयोग झाला ताई. बरं. संस्कृतमध्ये असं आहे, कालः पिबती तदरसम. तुम्ही जर आजचं काम उद्यावर ढकललं, तर काळ त्याचा रस पिऊन टाकतो आणि ते तुमच्याच्याने होत नाही. खरी गोष्ट आहे. आणि काळ कधी असेल काही माहिती नाही आपल्याला. त्यामुळे ज्या क्षणी चांगला विचार असेल, त्या क्षणी तो अंमलात आणायचा. वा. मी राजीनामा दिला, मी नोकरी सोडली आणि मला माझ्या कुठल्याही कामात मला भरपूर आणि एक आमच्या दोन्ही फॅमिली माझे माहेर आणि सासरमध्ये स्वातंत्र्य हा प्राण आहे आमच्या फॅमिलीचा, की स्वातंत्र्य त्यांनी मला भरपूर दिलं. कारण माझा वेळ, माझं कष्ट आणि माझे पैसे हे सगळं मला ह्याचं वापरायचं मला पूर्ण स्वातंत्र्य आहे. आणि खरी त्यामुळे गोष्ट आहे. त्या स्वातंत्र्याचा मी भरपूर फायदा घेऊन भरपूर उद्योग करते. खरंय खरंय. म्हणजे आज तुमच्या या पिढीतलं हे तुमचं उदाहरण आहे. पण आजच्याही म्हणजे काळामध्ये माझ्या वयाच्या किंवा अशा स्त्रियांची कधी-कधी काय म्हणतो ना, की त्यांची प्रगती खुंटली जाते. हो. कारण तो एक सपोर्ट मिळत नाही. कसं करावं? मग त्यांचा आत्मविश्वास कमी होणं आणि मला असं वाटतं मॅम हे एक उत्तम उदाहरण आहेत आणि तुमच्याकडे बघून आज म्हणजे जे गोरगरीब आहेत, कष्टकरी आहेत, त्या स्त्रियांना सुद्धा एक वेगळं प्रेरणा मिळाली, एक वेगळं उभं राहण्याची ताकद हो, मिळाली हो, नाही, हो. असं मला वाटतं. थोडं पुढे जाताना आता जरी आपण या सगळ्या गोष्टी करतोय, तरी हा एका समाजाचा किंवा एका भागाचा आपण विचार करतोय. पण त्या पलीकडे जाऊन आजही असं वास्तव आहे, की एकीकडे मॉल संस्कृती आहे, तर एकीकडे खऱ्या अर्थानं दारिद्र्यामध्ये जगणारी एक संस्कृती आहे म्हणेन किंवा एक अशी परिस्थिती आहे. तर हे जी 2 वेगवेगळी चित्र आहेत, हा जो विरोधाभास आहे, काय वाटतं? कसं बघता तुम्ही याकडे? मला मॉल संस्कृतीपेक्षा हे लोक खूप महान वाटतात. हं. यांच्याकडे कष्ट आहेत आणि जिद्द आहे. खरंय. कारण मॉल संस्कृती मला नाही वाटत, की एवढ्या मोठा प्रचंड लोकसंख्येचा आणि एवढे सगळे अभाव आणि हे असलेला जो देश आहे, तर आपल्याला संघर्ष पाहिजेच हो जीवनामध्ये. आज आपण मुलांना राजपुत्र आणि राजकन्यांसारखं वाढवतो खरंय. आणि पुढे त्यांना संघर्ष येतात तेव्हा काय अवस्था होते ते आपण खरी आज गोष्ट बघतोय. तर त्यामुळे विषमता तर आहेच आणि हं. आपल्याला ती कमी करायची आहे. पण ती नुसती बोलून होणार नाही. बरोबर आहे. आज मी गरीब आणि श्रीमंत शाळेतल्या मुलांना एकत्र आणते. पंचतारांकित ज्या वाह! शाळा आहेत, हां.
ती मुलं अत्यंत प्रेमाने हा. भेटवस्तू घेऊन हम्म. गरीब आणि श्रीमंत मुलांची आम्ही एकत्र दिवाळी साजरी करतो. काय म्हणता? हो. आणि ते मला आणि श्रीमंत मुलांकडे सांगण्यासारखं काही नसतं, त्यांच्याकडे देण्यासारखं असतं, बरोबर. पण सांगण्यासारखं नसतं. गरीब मुलांकडे खूप सांगण्यासारखं, अनुभव आहे. की एक मुलगा कचरा गोळा करून शाळेमध्ये 12 वाजता जातो, मग त्याच्या अंगाला खूप वास येत असतो, हम्म. मुलं त्याला बसू देत नाहीत जवळ. तर मग अशा वेळेला त्याला साबण, ती श्रीमंत मुलं साबण आणि ती म्हणतात आमच्या शाळेत तुम्ही या ना, हा. आमच्या शाळेत तुम्ही आमची शाळा बरोबर. बघा कशी आहे काय ती, बरोबर. मग तुम्हाला इंग्लिश शिकवू का, तुमचं इंग्लिश एवढं चांगलं नसतं ना. अशा तऱ्हेने ती मुलं इतकी एकरूप होतात आणि इतकी म्हणजे की आम्ही बाजूलाच पडतो. बरं. अशा प्रकारचं ते एक अनाथाश्रमात राहणारी काही मुलं आहेत. तिथे कसं वातावरण असतं, कसं मला अक्षरशः हंटर मारून 5 वाजता उठवतात ते. का त्याशिवाय शिस्त. त्यांचंही बरोबर बरोबर आहे, आहे. त्यांचं रुटीन हो पूर्ण हो हो. होणारच नाही. नाश्त्याला तुम्ही 8:30ला नाही गेलात तर नाश्ता तुम्हाला नाही मिळणार. तुम्हाला उपाशी राहावं लागणार आणि जो असेल तर तुम्हाला खावा लागणार, जेवढा असेल तर तुम्हाला खावा लागणार. हम्म. तर अशा प्रकारचं जे असतं ते हे होतं. आणि आज जे आश्रम असतात ते खूप सुरक्षित अवस्थेत असतात. तिथे तुम्हाला गव्हर्नमेंटच्या नियमानुसार ठराविक कॅलरीजचाच नाश्ता मिळतो, बरोबर. ठराविक कॅलरीचं जेवण मिळतं. खरंय, तसं खरंय. नसतं गरिबांच्या जीवनामध्ये. खरी गोष्ट. खूपदा उपाशी असतात. खूप प्रकारचे अभाव असतात. शाळेचा पहिला दिवस तर सगळा अभाव असतो. वह्या नाही, पुस्तकं नाही, पेन नाही, पेन्सिल नाही, चप्पल नाही, कपडे नाही, डबा नाही आणि वॉटर बॉटल पण नाही. काहीच नाही. खरी गोष्ट. सगळं असून सुद्धा शाळेचा पहिला दिवस कठीण असतो. तुमचा आमचा अनुभव आहे. खरी गोष्ट आहे. तर त्यांचा किती असेल. तर गरीब आणि श्रीमंतांच्या मुलांना आम्ही एकत्र आणतो. मराठी इंग्लिश मीडियमच्या मुलांना एकत्र आणतो. आणि अशा प्रकारे आमच्या परीने जो खारीचा वाटा आहे खरंय, तो खरंय. आम्ही उचलत राहतो. आणि अशा प्रकारची जी मानसिकता आहे ती जर समाजामध्ये पसरली, ती जी दुरी आहे ती दुरी जर मिटवण्याचा आपण प्रयत्न केला, तर मला असं वाटतं की जे मनामध्ये जी विषमता आहे किंवा जो एक प्रकारचा गरिबांमध्ये काही न्यूनगंड आहे, त्याही गोष्टी कालांतरानं पालटतील असं मला वाटतं. आपला समाज फार लवकर बदलतो ताई. खरंय. फार सुंदर समाज आहे आपला. फार पॉझिटिव्ह अनुभव आहेत आणि सगळ्यांना आता गरिबांविषयी म्हणजे माझ्यापेक्षा जास्त तेच जास्त समाजकार्य करतात. हे खरंय. सगळे लोकसहभागातून आहे. हे खरंय. माझ्या एकटीचं नाही. आपण करूया का गरीब आणि श्रीमंत मुलांची दिवाळी? करूया. मग काय बरं. द्यायचं तुम्हाला? मग संक्रांतीला आपण त्यांना पतंग देऊया का? अरे मग वा. सगळ्या मुलांना आम्ही पतंग दिले आणि आपले गरिबांवरचे संस्कार इतके चांगले आहेत. म्हणजे एकदा मी त्यांना पतंग घेऊन गेले. हम्म. एकदा काही मुलींना कानातलं गळ्यातलं घेऊन गेले आणि मग विचारलं की पुढच्या वेळी तुम्हाला काय आणू? काही आणू नका, फक्त तुम्ही या. म्हणजे वा. फक्त मला असण्यानी सुद्धा त्यांना एक वेगळं. असण्याने त्यांना आनंद होत होता. खरंय. म्हणजे अशा तऱ्हेचे मला नाही माहिती की मला योग चांगले माझे आहेत, नशीब चांगलं आहे आणि की त्या मुळात या काय आहे. सगळ्यांचे हे सगळे आशीर्वादही आहेत की ज्यांनी आशीर्वाद आहे. तुम्हाला एक आणि वेगळं माझं परत एकदा मी उमेद दिली. संस्कृतचं महत्त्व सांगते की संस्कृतमध्ये असा एक श्लोक आहे महाभारतात. हम्म. न हम कामये राज्यम, मला राज्य नको. न स्वर्गम, मला स्वर्ग नको. न पुनर्भवम, मला संसारातलं कुठं सुख नको. कामये दुःख तप्तानाम प्राणीनाम आर्तिनाशनम. दुःखितांचं दुःख दूर करणे एवढंच भाग्य मला लाभू दे आणि ते मला लाभले थोड्याफार प्रमाणात. मस्त मस्त. ताई, हे वेगवेगळे उपक्रम तुम्ही करताय. आता आज फाउंडेशनच्या माध्यमातूनही समाजाला एक वेगळाच दृष्टिकोन तुम्ही दिलाय, त्यांच्यासाठी उभे राहतात. पण त्या व्यतिरिक्त हे सगळं आयुष्यामध्ये आल्यानंतर अनघा ठोंबरे यांचं आयुष्य कसं बदललं किंवा कसं त्या आयुष्याला वळण मिळालं? अनघा ठोंबरे तर अनघा ठोंबरे राहिलेलीच नाही. बरं. इतक्या व्यक्ती मिसळत गेल्यात, इतके अनुभव आलेत, इतके विचार आलेत, इतक्या कल्पना आल्यात की आज मी अनघा ठोंबरे ही व्यक्ती आता तुम्ही भेटलात तर तुमच्यातले गार्गी पण माझ्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे मी एक वेगळीच व्यक्ती रोज जगत असते खरंय. आणि रोज एक नवा आनंद आणि नवा पुनर्जन्म मी अनुभव. खूपदा माझा पुनर्जन्म झालेला आहे. मला डॉक्टर किती मदत करतात. डॉक्टर माझ्या पेशंटचं कुठलंही कार्ड बघत नाहीत, त्यांना काही बघत नाहीत. हम्म. माझ्या एका फोनवर ऑपरेशन होतं. त्या बाईला नाश्ता मिळतो, तिच्या घरच्यांना नातलगांना जेवण मिळतं. शिबिरं भरवण्यासाठी माझ्या मागे लागतात की ताई आदिवासी भागात शिबिर कधी भरवायचं, तुम्ही ठरवा. मी कोण ठरवणार? कारण बरोबर आहे. आम्हाला काही नको, येण्या जाण्याचा खर्च सुद्धा नको. आपला समाजच खूप चांगला आहे. वा. त्यामुळे फक्त एक मध्यस्थाचं काम, तुकाराम महाराजांनी म्हटलंय ना, ठेविले भांडार धन्याचा हमाल, मी तो हमाल भारवाही. हमालाचं काम जे खरी गोष्ट. आहे ती मग करते. आणि अशी तशी मी भोळी भाबडी मात्र नाही आहे हा. की कोणीही मदत आणि मी चाणक्याच्याकडे जाते. माझी गुप्तहेर यंत्रणा आहे. ही बरं. व्यक्ती खरंच गरीब आहे का? ही खरंच कष्ट करते का? आणि हिला बरोबर. आता कुठलं संकट हिच्यावर आलेलं आहे? अचानक संकट येतात हो या लोकांवर, खरी गोष्ट. खूप संकट येतात. अपघातात मरणारे कोण असतात? दंगलीमध्ये मरणारे कोण? गरीब असतात. खरी.
गरीब खरी असतात. गोष्ट आहे. कुठलंही संकट कोणावर येतं, गरिबांवरच येतं. तर मग अशा वेळेला खरोखरच हे संकट खरं आहे का? कारण ह्या बायकांवरची संकटं खूप विचित्र असतात. तिसरी मुलगी झाली, हे हम्म. मोठं संकट असतं त्यांच्यावरचं. काय बोलता? मग त्या बाळाला दूध देणं, त्याला तिच्या आईला काही खायला प्यायला देणं, ते हो. जोवर रोजगाराला जाऊ शकत नाही, तोवर तिला पैसे देणं, अशा प्रकारचं काम करते. पण मी ते सगळं गुप्तहेरांतर्फे मी चौकशी करते, की हे खरं आहे का? ही अडचण खरी आहे का? हे संकट खरं आहे का? आणि मग मात्र मी काय माझ्या घरातलं पण देईन, एखादा सोन्याचा दागिना पण मोडीन आणि त्यांना देईन. पण तशी मला वेळ येत नाही. मला लोक इतके मदतीला तयार असतात. त्यांना हे हवं असेल ना, त्यांना ते हवं असेल ना. हे म्हणजे अशा तऱ्हेचं हे काम चाललेलं आहे. त्यामुळे आता मी वेगळीच कोणीतरी झालेली आहे आणि वेगळीच कोणतरी होत राहीन. खरी गोष्ट आहे. आणि असे सगळे तुम्हाला जेव्हा अनुभव येतात तेव्हा असा कधी प्रसंग आलाय का की एखादी व्यक्ती तुमच्याकडे आली आहे आणि त्याला जी गोष्ट हवी आहे ती तक्षणी देता आली नाहीये आणि हं. किंवा वाईस वर्सा किंवा देता आली आणि नंतर त्याच्या चेहऱ्यावरचा जो अनुभव आहे किंवा जो आनंद आहे किंवा दुःख आहे असे काही अनुभव तुमच्या आयुष्यामध्ये आलेत का? मी काही अंधश्रद्धा वगैरे नाही, पण काय असेल ते असं मिळत राहतं. मिळत राहतं. फक्त काळ जातो. अगदी फ्रिज, टीव्हीसुद्धा मिळतो. बर. लग्नाचे बसते एक माझ्याकडे वेळ असेल होय आपल्याला होय होय. एक माझ्याकडे आजोबा आले होते. बर. त्या आजोबांची नात होती. नातीचं लग्न होतं. ते शनिवारी आले आणि लग्न मंगळवारी होतं. हा. तर जावई काही करत नव्हता आणि बर. म्हणे मला माझ्या नातीचं पण मी आता म्हणे आत्महत्या करायला निघालेलो आहे. हिचं लग्न आहे आणि मी 2 बकऱ्या पाळल्या होत्या बर. आणि त्या बकऱ्या गाभण वगैरे होत्या आणि ते विकून मला 10,000 रुपये काहीतरी मिळणार होते. बर. पण त्या बकऱ्यांनी काहीतरी खाल्लं आणि त्या दोन्ही बकऱ्या मरून गेल्या. तर त्यामुळे आता मी हे लग्न कसं करू या नातीचं? आणि इतकी सुंदर मुलगी आहे, ही माझी शत्रू आहे म्हणे. माझ्या वस्तीमध्ये ही सुंदर मुलगी नाही राहू शकत. मला तिचं लग्न केलंच पाहिजे. त्याशिवाय मला मरणं शक्य नाही. मी म्हणे आत्महत्या करायला निघतो. म्हणजे तुम्हाला आत्महत्या जर करायची असेल ना, तर ताबडतोब जाऊन करा. कारण जगात खूप जगायचं आहे. असे लोक जगात खूप आहेत. मला आत्महत्या करणारे लोक आवडत नाहीत. आणि हे कष्टकरी कधीच आत्महत्येची गोष्ट करत नाही. हो. शेतमजूर कधी आत्महत्येची गोष्ट करत नाही. बर. दुष्काळ असतो, हे असतं, ऊस मजूर वगैरे, ऊस तोडणी मजूर वगैरे तर आत्महत्या हे बाबच नाही. अजिबात तो शब्दच नाही. म्हटलं करायचं तर करून बघा. पण तुम्हाला जगायचं असेल तर मी तुम्हाला मदत करते. आणि त्या मुली 2-4 फोन मी केले आणि त्या मुलीचा सगळा लग्नाचा बस्ता बनला. काय सगळा बोलता? बस्ता मिळाला. 5 वा. साड्या, मानाच्या साड्या, देण्याघेण्याच्या साड्या, रुखवताचं सामान, एक गोदरेजचं कपाट आणि मला ते परत विचारतात, "आपण जावयांना 5 ग्रॅमची अंगठी करूया का?" म्हणजे तेव्हा एवढं सोनं महाग नव्हतं. तर म्हटलं, "तुम्हाला वेड लागलाय का? जे झालं ते बाजूला. एखादं शिवण मशीन वगैरे घेऊन द्या. ती मुलगी घरात काहीतरी उद्या करेल." तर जे म्हणजे कल्पतरूच्या छायेखाली मी बसलेली आहे. जे मागाल ते मिळतं, न मागितलेलं चप्पल फाडकी मिळतं. वा. खरी गोष्ट आहे. आणि मुळात आपला हेतू जर अगदी सच्चा असेल तर ईश्वर नक्की आपल्याला मदत करतो हो आणि ना, एक त्याचं भाजलेली उलट बाई आहे. होती हा. आणि तिला स्किन हवी होती. बर. सगळे डॉक्टर, नर्सेस, वॉर्ड बॉयपासून सगळ्यांनी कॉन्ट्रिब्युशन काढलं. तिचा नवरा दुसऱ्या मुली बघायला लागला. म्हणजे त्या घरातल्यांना काहीच पर्वा नव्हती, मेलेली बरी. सगळ्यांनी कॉन्ट्रिब्युशन काढलं, सगळ्यांनी पैसे दिले. 10,000 रुपये कमी पडत होते. स्किन फुकट मिळत नाही म्हणजे कारण बरोबर आहे. ती आणि स्किनशिवाय माणूस एक क्षणही जगू शकत नाही. हे खरी आहे. गोष्ट आहे. खरी ते डॉक्टर गोष्ट म्हणले आहे. आजच्या आज जर ऑपरेशन नाही केलं तर ही मुलगी मरून जाईल. कारण हार्टशिवाय तुम्ही जगू शकाल, स्किनशिवाय जगू शकाल. हे पण मला नवीनच होतं. आणि मी म्हटलं आता मी कशीही जगणार आणि काय आणि मी 5-6 फोन केले. त्या 10,000च्या वर पैसे माझ्याकडे आले. म्हटलं हे जास्त ते तुम्ही घेऊन जा. ते असू दे म्हणे तिला खायला प्यायला, काय पुढे तिला ट्रीटमेंट लागेल ते असू दे. आणि ती बाई वाचली, भाजलेली बाई. आणि त्यावेळी माझी बाई भांड्या घासत होती. ती ₹500 घेऊन आली माझ्यातर्फे हे ₹500. काय बोलता? अशा तऱ्हेने ते इतके म्हणजे रोमांचकारी अनुभव आहेत, की आणि देव देतो मला वाटतं, की कुठली गोष्ट नाही असं होतच नाही. खरी गोष्ट आहे. खरी गोष्ट आहे. आता एका एवढं बाईला ते वडापावचं स्टॉल टाकायचं, हां. ते सामान आणायचं होतं. काय करावं कुठून आणि त्याच दिवशी नेमकी एक मोठी कढई आणि ते बरं. सगळं आलं. मग ते बेसन मी घेऊन दिलं तिला. रवा बेसन हे ते मी तिला ते घेऊन दिलं. कमाल, कमाल. आता एवढं सगळं तुम्ही सांभाळताय, एवढं सगळं करताय. कधी थकवा येतो का? कधी असं नाही. वाटतं का, की थांबावं, थोडी विश्रांती नाही, घ्यावी? नाही हो. लोक मोक्ष मागतात, की जन्म-मृत्यूच्या चक्रात नको. मला पुनर्जन्म हवा आहे. हे आयुष्य मला पुरणार नाहीये आणि मला खूप आनंद मिळवायचा आहे आणि तो यातनं मिळत राहतोय. हं. त्यामुळे मला थकवा अजिबात नाही. रोज नवी एनर्जी येते, की अरे आता आपलं हे करायचं राहिलं, ते करायचं राहिलं, हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे. वाह! आणि जर मला लोक माझ्या मागे मुंबई हां.
मुंबईचे लोक माझ्या मागे आहेत. 300 झबली मला एक 86 वर्षाची बाई शिवून पाठवतात. कारण गरीब बाळांना झबली नसतात, ती अशी उघडी नागडी पडलेली असतात. तुम्ही बरोबर गेले बरोबर. त्यांच्या आईला ते बाळ ओळखू पण येत नाही, त्याला ते नंबर देतात, नंबरवरनं हे माझं बापरे. बाळ आहे. तर मग अशी 86 वर्षाची एक बाई शिवून देतात. म्हटलं अहो आजी तुम्ही कशाला हे करता, मी घेते कोणाकडनं तरी शिवून थोडे पैसे खर्च करून. त्या म्हणल्या तुमच्या बाळांची झबली शिवण्यासाठी मी जगते आहे, मला जिने का बहाणा मिळालेला आहे. निवारा वाव. वृद्धाश्रम तुम्हाला माहिती हो असेल, तिथे हो अनाथ हो. वृद्ध असतात. त्या बायका ज्यांना कोणीही नाही आहे बिचाऱ्यांना, त्यांना मी लवकर घेऊन देते आणि त्या बाळांची स्वेटर्स विणतात. आणि दुसऱ्या अनेक बायका बापरे. आहेत की ज्या मला हाताने स्वेटर विणून देतात, मशीनवर नाही. कुठे खरेदी करायला गेला हरिद्वारला, तिथून मला स्वेटरचा बंडल येतो की हे गरीब बाळांसाठी हे स्वेटर्स असतात, त्यांना आवडलेली स्वेटर्स ते पाठवतात. त्यामुळे थकव्याचं नावच नाही. नावच नाही. आणि मला असं वाटतं तुमच्या बरोबर जे जे जोडले गेले ते सुद्धा इतके त्यामध्ये समरसलेत की त्यांनाही म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की अहो हा एक जन्म फोन अपुरा आहे. करायचा अवकाश अर्ध्या रात्री येतात. किती भारी, मस्त. हम्म. खरी गोष्ट. रिक्षावाले आहेत, डॉक्टर्स आहेत, मोठे मोठे सगळे लोक, रेशन दुकानदार आहेत, काय हवं असेल ते तुम्हाला सांगा, आम्ही तुम्हाला देतो. पैसे द्या नका देऊ ती पुढची गोष्ट आहे. तो विषयच काढू नका, हो पैशाचा विषयच काढू नका. तुम्हाला कुठल्या बस्तीवर आदिवासी रस्त्यावर जायचं का, माझी कार आहे. हो. हो. आताच तर मी काही बोलले नाही म्हणून, नाही तर मला कोणी हो. मला माझ्यासाठी काही नको आहे. तर त्यामुळे अशा तऱ्हेने मला मदत मिळत राहते. खरंय खरंय. ताई, एवढं सगळं करत असताना असा एखादा गरजू विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी की शिक्षण आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचं हम्म. असतं आणि इस्पेशली ज्यांचं जगणं रस्त्यावर आहे किंवा काय, कधी कधी शिक्षणाचा खंड पडतो, शिक्षणा वाचून ते वंचित राहतात. मग असा कधी प्रसंग आलाय का की त्यांच्याशी तुमचं बोलणं झालंय हो आणि त्यांचं आयुष्य बदललंय, शिक्षण हो सुरू झालंय आणि ती हो. कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली? एक मी टेक्निकल किंवा व्यावसायिक शिक्षणालाच मदत करते. मी BA बरोबर. BCom याला मी नाही हे करत. बर. म्हणजे ज्याने तुम्ही मग तुम्ही ब्युटी पार्लर करा, तुम्ही शिवण कोर्स करा, बरोबर चालेल मला. कारण ह्या बरोबर. लोकांचं खूप 10वी पर्यंत येणंही ह्यांना खूप कठीण असतं. खरी तुम्ही गोष्ट. पुढच्या शिक्षणाची. पण एक मुलगा होता जो रोजगार हमीवर काम करून BE मेकॅनिकल करत होता. हो. तो बर होता मागासवर्गीय, त्यामुळे त्याला फ्री वगैरे नव्हती. हम्म. म्हणजे शिक्षणाचा खर्च त्याला काही नव्हता, पण त्याच्याकडे मेसला पैसे नव्हते, जेवायला हॉस्टेलवर राहतात बरोबर. ना, जेवायला पैसे नव्हते. तो सुट्टीमध्ये रोजगार हमीवर काम करायचा. हम्म. तर मी विनंती केली आणि 5 वर्ष आम्ही त्याला त्याचं मेसचे पैसे डायरेक्ट त्याच्या मेसच्या अकाउंटमध्ये भरत होतो आणि तो BE मेकॅनिकल झाला आणि त्याचं आयुष्य मार्गी लागलं. अगदी गरीब मुलगा, अगदी गरीब मुलगा. खरंय खरंय. हम्म. आणि हे अनुभव तुम्हाला एक वेगळी दिशा देत आहेत, एक वेगळी हो निश्चितच निश्चितच. खऱ्या अर्थानं एक व्यक्तिमत्व सुद्धा घडवतात आणि हो नक्की तुमचं नक्की. तुमच्याकडे बघून आमच्यासारख्या अनेकांना एक वेगळी उमेद मिळते की आपण समाजासाठी किंवा समाजातल्या या घटकांसाठी एक पाऊल पुढे येऊ शकतो. तर अशा प्रकारे ज्या ज्या लोकांना खऱ्या अर्थानं तुमच्याशी जोडलं जायचंय अजूनही, त्यासाठी आपण काय करू शकतो? त्यासाठी प्रत्येकजण एक चालतं फिरतं कॅशलेस दुकान होऊ शकतो. बरोबर. तुम्हाला कोणी गरीब व्यक्ती दिसली, गरजू दिसली, आसपास दिसली तर तुम्ही मदत करू शकता. तुम्ही माझ्या संस्थेतर्फे पण मदत करू शकता. मला असं काही, माझी धान्य बँक आहे, माझी भांड्याची बँक आहे, माझी कपड्यांची बँक आहे, बर. माझी खेळण्यांची बँक आहे. अशा खूप बँकांच्या शाखा तिथे आहेत. तो खूप मोठा मॉल आहे जिथे सुईदोऱ्यापासून सगळं तुम्हाला मिळतं. तर तुम्ही त्या प्रकारे मदत करू शकता आणि तुमच्या आसपासच्या गरीब लोकांनाही तुम्ही मदत केलीत. गरीब हो. म्हणण्यापेक्षा कष्टकरी लोकांना तुम्ही मदत करा. ती आता माझ्यासमोर एक रस्त्यावर आमचा रस्ता होता, खाली पाईप टाकत होते. त्यांना मी म्हटलं की मी तुम्हाला गहू आणि हे देते, म्हणजे भाताचं डाळ वगैरे देते आणि तुम्ही जोवर इथे काम चाललंय तुम्ही घरचा डबा आणायचा नाही, शिजवण्याचं काम तुमचं. बरोबर. ते तुम्हाला नाही मिळणार, पण तुम्हाला माझ्यातर्फे जेवण आणि चहा हे तुम्हाला मिळणार. तर अशा प्रकारे तुम्ही कुठेही करू शकता हे काम. म्हणजे गोष्ट. त्याच्यासाठी खरंय, खरंय. अशी काही गरज नाही आहे. खरंय. एक कृतज्ञतेची भावना असेल, श्रमप्रतिष्ठा असेल, तर असं समाजकार्य तुम्ही कुठेही करू शकता. खरंय. आणि आता मनामध्ये काही खंत किंवा एवढा सगळा डोलारा उभा केल्यानंतर काही भीती वगैरे आहे? नाही 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 नाही, भीतीचा स्पर्शसुद्धा मनाला येत नाही. उलट आणखी आशा ज्या आहेत त्या नवनवीन आशा, नवनवीन लोक जोडले जात आहेत. किती अहो हे गोरगरीब सोडा, यांचं तर मी तुम्हाला पुष्कळ गुण सांगितले. खरी गोष्ट. आपले लोक किती चांगले आहेत.
अतिशय चांगले आपला समाज अतिशय चांगला आहे. मी खूप पॉझिटिव्ह आहे आणि ही सगळी आनंद यात्रा आहे. मला खरी गोष्ट जे आहे. तुम्हाला मी म्हटलंच की जे अहो का किती हौसेच्या मुंबईच्या सगळ्या घरगुती व्यापार करणाऱ्या बायकांनी तर त्यांची तुम्ही मुलाखत घ्यायला पाहिजे. त्यांनी एक संघटना निर्माण केली आहे. बर हां, म्हणजे केसातल्या क्लिपा असतील, साड्या असतील, सतरंज्या असतील, बेडशीट्स असतील, गळ्यातलं, कानातलं आणि त्या सगळे मिळून मला मदत करतात. दिवाळी तर माझी काय होत असेल अहो. पंचतारांकित दिवाळी असते. माझ्या लोकांना उठणं येतं, तेल येतं, साबण येतात, फराळाचं येतं कमाल. ते आणि आपणहून येतं. मी नको नको म्हणेस तर येतं आणि त्या मुलांना काय पाहिजे? श्रीखंड पाहिजे का बाकरवडी पाहिजे का काय मला विचारतात आणि ते देतात. बापरे. देणाऱ्याचे हात हजारो खरी गोष्ट. अशी गोष्ट आहे. पण माझा घेणारे मात्र मी चिकित्सकपूर्वक निवडते. कोणीही येईल आणि माझ्याकडनं काही घेऊन जाईल असं मात्र होत नाही. खरंय खरंय खरंय. आता असं बरेचदा होतं की आजच्याही आमच्या पिढीमध्ये अनेकांना समाजाला समाजाच्या हितासाठी किंवा काहीतरी करायचंय पण निधी कसा निर्माण करावा किंवा निधी निर्माण होत नाहीये त्यामुळे बरेचदा अशा प्रकारच्या गोष्टी करण्यासाठी लोक थोडं बिचकतात. मग त्यांच्यासाठी तुम्ही काही संदेश? निधी लागतच नाही. हम्म, आपोआप तुम्हाला लोक देतील हम्म. आणि विश्वासाने देतील. मला कोणी आतापर्यंत कुठलं मी फोटो पाठवायची. आता हो. मी रग्स दिले, हो. सोलर लॅम्प्स दिले आदिवासी लोकांना ओ. दिवाळीमध्ये की घरोघरी आपण दीप पेटवूया. बरं. आपण आपल्या घरात दिवा लावतो. हम्म. मग गरिबांच्या पालांमध्ये कुठे तिथे काही MSCB नाही किंवा काहीच नाही. तिथे दिवा कुठून लागणार? खरंय. तर आपण ही दिवाळी अशी साजरी करूया का? काय कल्पना आवडली. 100 दिवे आम्ही जमा करून त्यांच्या दिवाळीच्या आदल्या दिवशी त्यांच्या घरामध्ये घराघरात जाऊन दिले आदिवासी भागामध्ये. किती छान. हां, तर त्यामुळे अशा तऱ्हेच्या कल्पना तुम्ही माझ्यातर्फे घेऊ शकता आणि तुम्ही तुमच्या लेव्हलवर पण करू शकता बर. किंवा तुम्ही जर त्या समाजाशी आधी बोलण्यातनं सुरुवात केली किंवा त्याचे श्रोते झालात तर तिथूनही सुरुवात होऊ शकते. आणि तुमच्या नुसत्या भावना असतील तरी आम्हाला खुश आहेत. मी खूप नाही ते तुम्ही काही देऊ नका. फक्त जाणीवा आणि भान जर निर्माण झालं तर तुमचं लाईफस्टाईल तुमची बदलाल आणि तुम्ही खरं. स्वतःला खऱ्या अर्थाने भेटाल. खरंय 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 खरंय. आणि तुमच्या मुलांना घेऊन यायला सांगते मी. वाढदिवस तुमचे कशी गरिबी आहे, कशी परिस्थिती आहे आणि किती प्रतिकूलता असू शकते खरंय. ह्यासाठी मी तरुण छोट्या छोट्या मुलांना मी तिथे नेते अच्छा. आणि मग ते त्यांना दाखवते आणि त्यांचे तिथे वाढदिवस आम्ही त्यांचे साजरे करतो की साधे एक प्लेटभर पोहे खाणं ही सुद्धा केवढी मोठी चैन असू शकते. ही जे सगळं आहे हे त्यातनं खरंय. तुम्ही स्वतःला समाजाशी जितके आपला प्रयत्न समाजातल्या वरच्या स्तराशी जोडण्याचे असतो तुम्ही खालच्या स्तराशी खालच्या तुम्ही स्तराशी. जोडले गेलात आणि तुम्ही कल्पना करा की ह्यांच्याशिवाय आपण एक दिवस तरी जगू शकू का? खरंय. या कष्टकरी लोकांशिवाय नाही जगू तुम्ही शकत. बोलतानाही तोच मी विचार करत होते की बरेचदा आज मी इथे आले त्या ते कोणाचंच नाही अहो. सगळी बाई आली सकाळी पटपट भांडी घेऊन गेली. बर. मग तुम्ही ही साडी नेसा तुम्ही ती साडी नेसा. म्हणजे हे जे आहे सगळं कोण रिक्षावाला असेल आणि कोणी असेल त्यांच्याशिवाय मी येऊ शकते का आज? खरंय खरंय. माझं शिक्षण असेल, यश असेल, समाजकार्य असेल, ह्या सगळ्या मागे ह्या कष्ट करणारा समाज आहे. माझी खरी मैत्रीण माझी मोलकरीण आहे. खरंय. खरी ही गोष्ट जी आहे. जाणीव आहे ती जाणीव निर्माण झाली तरी खूप आहे. खूप आहे. मग खूप आपोआप आहे. तुमच्या हातनं होतं ना. देव करून घेतो. नाही जास्त काही करावं लागत. मी तेच म्हणत होते की जेव्हा आपल्याला सगळं मिळतं तेव्हा आपल्याला कधी कधी त्या गोष्टीची किंमत नाही राहत. पण जेव्हा अशा स्तराकडे आपण पाहतो किंवा अशा लोकांकडे पाहतो की ज्यांना अगदी आपल्या ज्या मूलभूत गरजा आहेत ते मिळणं सुद्धा कुठे ना कुठेतरी कठीण आहे तेव्हा खऱ्या अर्थानं गोष्टीची किंमत कळते. मूलभूत गरजा काय हो साधे गोड शब्द पूर्ण मिळत नाहीत. साधी खरंय. जाणीव पण नसते. आज जी बाई घरात नसते नवऱ्याचा मार खाऊन आलेली असते. नवऱ्याने दुसरं लग्न केलेलं असतं. तो जेलमध्ये गेलेला असतो. अशा स्थितीत बाई येऊन ती तुमची भांडी घासते किंवा काय जे काम असेल ते करते. तुमच्या घरी दुधाचा स्वयंपाक करते आणि घरी पाण्यात भाकरी बुडवून खाते. अशा तऱ्हेचं येईल का तुम्हाला जगता? नाही. तुम्हाला म्हणा खरी मला म्हणा खरी गोष्ट आहे. नाही नाही येणार. येणार. मग हे कोण भारतीय स्त्रीच हे करू शकते. खरंय. ही आपली संस्कृतीच करू शकते खरंय. की अश्वत्थाम्याच्या आईला पिठात पाणी घालून एवढा श्रीमंत कौरव पांडवांच्या ह्याच्यात ते होते पण ती आई तशीच होती. खरंय. खरंय. तर अशा प्रकारे त्या अश्वत्थाम्याच्या आई आणि बहिणाबाई आहेत या सगळ्या. अहो त्यांच्याकडे केवढं साहित्य आहे, केवढे विचार आहेत, केवढं काव्य आहे. खरंय. त्यांच्यावर मी तुम्हाला पुस्तकही भेट देते. त्यांच्या अनेक कथा मी त्याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत की कशा वाव. परिस्थितीमध्ये ती छोटी छोटी मुलंसुद्धा केवढा संसाराला हातभार लावतात. आज भाजी विकणाऱ्याचा मुलगा 4 वाजता उठतो पहाटे. हा. भाजी आणायला जातो, ती लावतो, हे करतो मग शाळेमध्ये जातो. अशा तऱ्हेचं जे प्रसंगी भाजी विकायला बसतो, ओझी वाहतो.
अशा प्रकारे जी एक श्रमसंस्कृती आपल्याकडे फार ढासळत चाललेली आहे. आपण बरोबर. मुलांना कष्टच करू देत नाही. अहो, तान्ही बाळं सुद्धा हल्ली हलत नाहीत जागची. जागची नाही हालत. खरी मॉन्टेसरीतली गोष्ट. मुलं किती दंगा करायची मला आठवतं. हो. पण ती मुलांना आपण राजपुत्र आणि राजकन्या करून ठेवलंय आणि आपला देश तसा नाहीये. आम्ही काही अमेरिका नाहीये आणि असली तरी आपल्याला ती नको आहे. आपली श्रमसंस्कृती आहे. आपला परमेश्वर सुद्धा श्रमात आहे. खरी तर गोष्ट. अशा प्रकारे ती एक संस्कृती आणि एक कृतज्ञता निर्माण झाली, की झालं समाजकार्य. खरंय. जिथे तुमच्या बाईला राबवती- तुम्ही जर म्हणलात किंवा कुठल्या बरं. रस्त्यावर की "काय रे बाबा, तुला काय कसा आहेस, बरा आहेस का?" असं म्हटलात तरी खूप आहे म्हणजे. खरी गोष्ट आहे. म्हणजे मी तेच म्हणत होते की जिथे राबती हात तिथे तेथे हरी, हरी. असं म्हटलं मी एक जातं. संस्कृतमध्ये श्लोक आहे, "नाहं वसामि वैकुंठे." मी वैकुंठात नाही. "न कैलासे न क्षीरसागरे." मी कैलासातही राहत नाही आणि क्षीरसागर येत नाही. मी मंदिरातही राहत नाही. मला तुम्ही तिथे शोधू नका. श्रमिकः यत्र श्राम्यन्ति तत्र तिष्ठामि सर्वदा. तिथे कष्ट करत असतात हात, तिथे मी तिथे असतो. मी असतो. तुम्हाला मला शोधायला जायचं तर त्यांच्यात जा. त्यांच्याकडे. आणि मला त्यांनी वाटती दाखवलेली. वा. खऱ्या अर्थानं आपण गप्पा मारतोय. तर मॅम तुमची वेगवेगळी रूपं आम्ही आता ऐकतोय आणि खूप मस्त वाटतंय. पण अनघा ठोंबरे लेखिका आहेत, उत्तम लिहितात आणि जसं तुम्ही म्हणालात या जर्नीची सुरुवात सुद्धा लेखनाने झाली, त्या लेखानी झाली. तर मला एक तुमचं ते रूप, तुमची ती जर्नी सुद्धा ऐकायची आहे. तर लेखनातनंच सगळं समाजकार्य जे आता व्हॉट्सअप आल्यामुळे नाही तर पेपर हाच माझा आधार होता. पेपरमध्ये वेगवेगळे ट्रेन जायची, क्लब्स असतील, मंडळं असतील, कुठेही पुण्याला बोलवा, मुंबईला बोलवा, मी कसलाही विचार केला नाही. तिथे जायचं, भाषण द्यायचं, पेपरमध्ये लेख छापायला द्यायचे आणि सहसा सगळ्या वृत्तपत्रांनी माध्यमांनी मला खूप सहकार्य केलं. हा. तर त्यातनंच म्हणजे एक सांगण्यासारखी गोष्ट आहे की एक गरीब बाई आणि तिला स्वतःची 3-4 मुलं होती. नवरा असा तसा दारुडे-बिरुडेच बरं, होता. बरं. आणि ती एका संध्याकाळी तिच्या गावाच्या तिथं ओढ्याच्या ठिकाणी धुणं धुवायला ती गेली. आणि तिला दिसलं की कावळे जमलेत एका ठिकाणी खूप असे बरं. गोल करून उभे ते पुढे मागे परत करतायत, काव-काव करतायत, इतर बरं. कावळ्यांना बोलावतायत. तर ती दगड घेऊन धावली तिथे आणि ते कावळे उडून गेल्यावर तिथे दिसलं की ते अगदी नवीन जन्मलेलं मूल कोणीतरी टाकलेलं होतं. आणि त्याला कावळ्यांनी टोचा-बिचा मारला होता, पण ते जिवंत होतं. तिने दुसरा-तिसरा काही विचार केला नाही, की पोलिसमध्ये जावं किंवा अनाथाश्रमात जावं किंवा काय करायचं आहे आपल्याला जाऊ दे. तिने ते मूल घरी आणलं. घरी आणल्यावर तिची जी मुलं होती मोठी-मोठी, ती म्हणली, "असू दे ना आई आपल्याला बाळ आपल्याकडे." आणि मग त्या झोपडीतले सगळे लोक जमा झाले. म्हणजे ठीक आहे, छान आहे, आपण त्याला वाढवूया. आणि मग त्यांनी कोणी जमलं आणून दिलं, कोणी वाटी चमचा दूध आणून दिलं, कोणी गुटी औषधं आणून दिली आणि आता मी सांगू का नको मला माहिती नाही, पण ती शेजारी एक बाळंतीण बाई होती, तिने त्याला अंगावरचं दूध पण त्या बाळाला दिलं आणि ते बाळ त्या झोपडीमध्ये ती बाई कामाला जायची धुणं भांड्याला. तर सगळ्या झोपडपट्टीतल्या लोकांनी ते मूल जे आहे ते सांभाळलं आणि ते मोठं झालं. मग त्या माझ्याकडे यायला लागल्या, की ते काय सहलीला शाळेतले शिक्षक ते पण त्याला सगळं त्याला वह्या, पुस्तकं, स्टेशनरी सगळं घेऊन द्यायचे आणि मग नाव काय लावायचं? त्याला नाव नव्हतं, काही नव्हतं. मग बरोबर. त्या बाईने स्वतःचं नाव त्याला लावलं. म्हणजे सगुणाबाई असंच नाव लावून तिने स्वतःचं नाव आणि आडनाव त्याला दिलं आणि तिला काही पोलीस माहिती नाही, कायदा माहिती नाही, आश्रम माहिती नाही, काही माहिती नाही आणि अशातनं तिने त्या मुलाला मोठं केलं. एका बाईकडे एक तृतीयपंथीय मुलगा आला. बरं. त्याला त्याच्या घरातल्या लोकांनी हाकलून दिलं होतं आई-वडिलांनी. कारण आमच्या बाकीच्या मुलांची लग्न होणार नाहीत म्हणून. तर त्याला तिने घरामध्ये आपला आश्रय दिला. अशा प्रकारचं जे समाजकार्य आहे ना, ते आपण नाही करू शकत. खरंय, आणि खरंय. ते म्हणजे तो एक वेगळा साक्षात्कारच होता आणि त्यातनं खरोखरच अतिशय प्रेमाने करतात. त्या मुलांना पुढे कष्टाला लावतात ते. असं काही नाही की ते आपल्या मुलांसारखे राजपुत्र, पण त्यातनं त्याचा जीव मात्र ते वाचवतात. खरंय, सिग्नलवरची मुलं आणतात, त्यांना घसा धुतात, अंघोळी घालतात, हे करतात आणि त्यांना आपण काय समाजकार्य करणार? ते लोक फार नाहीतर सरकारला किती आश्रम करावे लागले असते आणि काय काय करावं लागलं असतं. पण ते सरकारचं खूपसं काम ते निभावून देत आहेत. खरंय, खरंय, खरंय. आणि एक लेखिका म्हणून तुमचं जे रूप आहे म्हणजे तुमच्या याच अहो, सगळ्या लेखनाला कथा, तर रोज नवीन विषय मिळतो. तेच मी म्हटलं म्हणजे की याच आज कथा मॅमच्या एका पुस्तकातही आहेत हो आणि आणि ते दर 6 पुस्तकही आपण महिन्यांनी माझा एक कथासंग्रह प्रसिद्ध होतो आणि त्यात आपल्या समाजाच्या काही कथा नसतात. आपल्या समाजाच्या चांगुलपणाच्या आणि ह्याच्या कथा आहेत त्याच्यामध्ये. बरोबर. परंतु त्यांच्याकडे अहो काय प्रेम करतात. ते लग्नपत्रिकेवर माझं नाव असतं. हो का? मुलाचं नाव काय ठेवायचं मला विचारायला येतं. ते मुलगा झालाय बरं. त्याचं नाव काय ठेवू?
आणि खूप, आणि त्यांना कोण शिकवतं मला माहिती नाही, पण बोलतात पण खूप छान. मला म्हणतात, मग तुमची छत्रछाया आहे ना, आमचं आयुष्य तुम्हाला लाभू दे आणि तुमची छत्रछाया आमच्यावरनं कधीही न जाऊ दे. खरंय इतकं प्रेम माझ्यावर कोण करणार? येस, खरंय खरंय. आणि याच सगळ्या कथा तुमच्या एका पुस्तकामध्ये बंदिस्त आहेत. मला ते पुस्तकही पाहायचंय ताई. हे पुस्तक आहे अनोख्या दुकानाच्या गोष्टी. Yes. याच्यामध्ये त्यांची काही व्यक्तिचित्र, खरं आहे नाव सुद्धा बदललेलं नाहीये, कारण त्यांना वाचताच येत नाही, त्यामुळे काही प्रश्नच येत नाही. नाव सुद्धा न बदलल्या अगदी अस्सल भारतीय स्त्रीच्या कथा आहेत आणि कुठेही तुम्हाला दुःख मिळणार नाही. तिथे जिद्द दिसेल, प्रयत्न दिसेल, निर्धार दिसेल आणि मुख्य म्हणजे जगण्यावरचं आणि माणुसकीवरचं अतिशय प्रेम. माणुसकी त्यांनी मला शिकवलेली आहे, त्याचं प्रेम दिसेल. तुम्ही अवश्य पुस्तक खरेदी पण करू शकता आणि वाचू शकता. खरंय आणि घरी आलात तर तुम्हाला मिळू शकेल किंवा कुठेही तुम्हाला उपलब्ध होऊ शकेल. येस. सो तेच ज्या ज्या आपण या कथा ऐकतो या थ्रू आउट सगळ्या पॉडकास्टमध्ये खऱ्या अर्थानं असं वाटतंय की मॅमनी बोलत राहावं, आपण ऐकत राहावं आणि तेच सगळं बंदिस्त या पुस्तकामध्ये आहे. त्यामुळे लोकमत सखीच्या माझ्या सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे की नक्की हे पुस्तक तुम्ही घ्या, हे अनुभव वाचा आणि खऱ्या अर्थानं त्या गोष्टी तुमच्या आयुष्याला एक वेगळं वळण देतील. आणि मुळात एवढं सगळं बोलत असताना कुठल्याही प्रकारची काय म्हणतो ना निगेटिव्हिटी किंवा नकारात्मकता मॅम मध्ये मला दिसली नाही. प्रत्येक वेळेस त्यांनी हेच म्हटलं की आपला समाज खूप छान आहे, सगळं खूप छान आहे, आयुष्य खूप छान आपले आहे. तरुण खूप चांगले आहेत. IT इंजिनियर माझ्या मुलांना गणित शिकवायला येतात. किती सुंदर. मी तेच म्हणते आणि ही सकारात्मकता सुद्धा महत्वाची आणि ती पुस्तकामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे नक्की हे पुस्तक घ्या.